व्हिडिओ ऑन करू शकाल का सगळे? आपण सेशन स्टार्ट करतोय. नमस्कार सगळ्यांना. आज आपण इथे येताना काहीतरी मनात घेऊन आलोय. प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन आलेलं असेल मनामध्ये. बरोबर आहे ना? काही जण शांतता शोधण्यासाठी आला असेल, तर काही जण उत्तर शोधण्यासाठी, तर काही जण मन थकलंय म्हणून आलं असेल. बरोबर आहे? तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. आपण इंटरॅक्शन करून आपणला सेशन करणार आहोत. ओके. तर आज मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. आज कोणालाही काही प्रूव्ह करायचं नाहीये इथे, किंवा कोणाला काही पटवायचं सुद्धा नाहीये. तर फक्त मनात थोडं मोकळं व्हायचंय स्वतःहून, आणि स्वतःचं मन पूर्णपणे मोकळं करायचंय. ओके. सगळे व्हिडिओ ऑन करू शकणार आहेत का? चला तर मग आपण सेशनला सुरुवात करूया. डोळे हलके मिटायचे आहेत. एक खोल श्वास घ्यायचा आहे आणि तो हळुवारपणे सोडायचा आहे. पुन्हा एकदा एक खोल श्वास घ्यायचा आहे आणि तो हळुवारपणे सोडायचा आहे. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. तर आजचा हा क्षण एक फक्त स्वतःसाठी घेतलेला पॉज आहे. आपण सगळे आयुष्य जगतो, जबाबदाऱ्या निभावतो, सगळ्यांसाठी उपलब्ध असतो. बरोबर आहे ना? पण आपण स्वतःसाठी कधी वेळ काढला आहे का? स्वतःला प्रत्येकाने हा प्रश्न विचारायचा आहे. आपण स्वतःसाठी कधी वेळ काढला आहे का? कुणी स्वतःसाठी वेळ काढला आहे का? फक्त घरच्या जबाबदाऱ्या आणि काम. पण स्वतःसाठी वेळ आपल्याला एक क्षणही नाहीये. पण आजचा हा वेळ आहे, हा फक्त तुमच्या स्वतःसाठी आहे. आणि जर तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलात, तर तुमचं संपूर्ण फॅमिली खुश राहणार आहे. जेव्हा तुम्ही सुखी राहाल, तेव्हा तुमची फॅमिली सुखी राहणार आहे. बरोबर आहे ना? तर आज आपण स्वतःपासून सुरुवात करणार आहोत. मनात प्रत्येकाने एक प्रश्न विचारायचा आहे, की मी इतकं सगळं करूनही मी स्वतः आनंदी आहे का? आजच्या या क्षणाला आपण इतकं सगळं करतो, पण स्वतःहून तुम्ही आनंदी आहात का? मी इतकी स्ट्रॉंग असूनही मी आतून का थकलेली आहे बरं? हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे प्रश्न.
तुमची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. इथे कुणालाही तुम्ही प्रूव्ह करायचं नाहीये किंवा तुमची उत्तरं तुम्ही कुणालाही सांगायची नाहीयेत. फक्त तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही स्वतःसाठी जगताय का? स्वतः तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही इतकं सगळं फॅमिलीसाठी करता, पण तुम्ही स्वतः आतून आनंदी आहात का? देव आहे, पण मला आज आधार नाहीये. असं वाटतंय का तुम्हाला? तर आज मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही कमकुवत नाही आहात. तुम्ही मनाने पूर्णपणे खंबीर आहात. तुम्ही चुकीचे सुद्धा नाही आहात आणि तुम्ही एकटे सुद्धा नाही आहात. तुम्ही कोणीही मनाने कमकुवत नाही आहात, चुकीचे नाही आहात किंवा तुम्ही एकटे सुद्धा नाही आहात. सपोर्टची भाषा घ्यायची आहे आज आपल्याला. जी भाषा आपल्या मनाला सपोर्ट करणार आहे, त्या भाषेचा फक्त आपण आज सपोर्ट घ्यायचंय. ती कधी आपल्याला शिकवलीच नाहीये कोणी, बरोबर आहे ना? सपोर्टची भाषा कोणी शिकवली आहे का आपल्याला आजपर्यंत? तर ती भाषा शिकण्यासाठी आपण एंजलची मदत घेऊ शकतो. तर एंजल थेरपी ही अशी आहे, कोणतीही जादू नाहीये ही, किंवा भविष्य सांगणं नाहीये, किंवा ह्यामध्ये कुठल्याही धर्म, जाती, पंथ, कुठल्याही याचा इथे हे येत नाही. बरोबर आहे? हे प्रत्येक जण करू शकतो, प्रत्येक जण शिकू शकतो, प्रत्येक जण अनुभवू शकतो. आणि ही प्रत्येकामध्ये ही एक जादू आहे. तर एंजल थेरपी म्हणजे तुम्ही जे तुमचं ओझं वाहताय, जे मागे तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, कामं आहेत, तुमचा स्वतःचा विश्वास आहे, हे सगळी ओझी आहेत तुमची, बरोबर आहे? तर ती ओझी तुम्ही आजपासून पुढे एकट्याने नाही उचलणार आहात. तर तुमच्या सोबत असणार आहेत तुमचे एंजल्स. तर फक्त स्वतःला एक परवानगी द्यायची आहे आणि ह्या एंजलना सुरुवात करायची. बरोबर आहे? तर एंजल म्हणजे काय बरं, कोणी सांगू शकेल का? हँडरेज करा, इलेक्ट्रॉनिकली हँडरेज करा. कुणाला एंजल्स माहिती आहेत का? एंजल म्हणजे काय? तुम्ही काय समजून इथे आज आलेला आहात? एंजल काय आहेत? कोणी सांगू शकेल का? लता मॅम. हा. आकाशातनं काहीतरी परी वगैरे उतरते असं काहीतरी म्हणतात. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आपण हे लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टी हो आहेत. हो हो. अगदी बरोबर आहे. अजून कोणी काही सांगू शकेल का एंजल्स म्हणजे काय? जयश्री मॅम, स्मिता मॅम. तुम्ही इंटरॅक्शन केलं तर आपला सेशन अजून सोपा होईल आणि आपल्याला समजायला अजून सोपं जाईल ह्या गोष्टी. एंजल म्हणजे काय? येऊ का? जयश्री मॅम. देवदूत. बरोबर आहे, अगदी बरोबर. अजून कोणी काही? अजून कोणी कोणत्या गोष्टी ऐकल्या असतील एंजल्सच्या? तर एंजल म्हणजे एक ईश्वराची आपल्याला मिळालेली एक देणगी आहे, मदत आहे. बरोबर आहे? एंजल म्हणजे देवदूत, एंजल म्हणजे परिश्ते. तर ती एक आपल्याला ईश्वराकडून मिळालेली मदत आहे.
जी प्रत्येक माणसाच्या फॉर्म मध्ये नाहीये, पण ऊर्जेच्या फॉर्म मध्ये प्रत्येकाच्या आहे. एंजल्स प्रत्येकाच्या मागे असतात. तर ते फक्त आपल्याकडून ऑर्डर घेत नाहीत किंवा भीती दाखवत नाहीत. तर ते फक्त एक तुम्हाला प्रश्न विचारतात की तू तयार आहेस का माझी मदत घ्यायला. तर तुम्ही आजपासून त्याचं उत्तर काय देणार आहात? तर हो. बरोबर आहे ना? तुम्ही मदत घ्यायला तयार आहात ना एंजल्सची? तर एंजल्सची मदत आपण प्रत्येक गोष्टीसाठी घेऊ शकतो. आज आपण इथे इतकं डीप नाही शिकवू शकणार आहोत, कारण आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पण एवढं समजा, काही एनर्जीज आहेत त्या संरक्षणासाठी असतात, काही एनर्जी असतात त्या हिलिंगसाठी, तर काही मार्गदर्शनासाठी, किंवा काही नात्यांसाठी असतात, किंवा आर्थिक स्थैर्यासाठी सुद्धा या एनर्जीचा आपल्याला मदत होतो. असं हे प्रत्येक आपल्या सुखदुःखामध्ये हे एंजल्स आपल्यासाठी धावून येतात. ती एक एंजलची एनर्जी म्हणजे आपल्याला मिळालेली देणगी आहे. ही प्रत्येकाकडे असते, पण ती फक्त एक ऍक्टिव्हेट करण्यासाठी आमची गरज लागते. म्हणजे एक एंजल ट्रेनर म्हणून मी आज तुमच्या समोर आहे, अक्षता देशपांडे. मी पुण्यातून आहे. तर तुम्ही ह्या एंजल एनर्जीचा आपण उपभोग घेऊ शकतो. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गरजेसाठी आपण ह्या एंजल्सना बोलवू शकतो. किंवा आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल तरी आपण त्या एंजल्सना विचार. सुप्रिया मॅम, अनम्यूट करा. थँक्यू. तर आपण ह्या एंजल्सद्वारे आपण कोणालाही हिलिंग देऊ शकतो, नात्यांमध्ये सुधारणा करू शकतो, किंवा आर्थिक स्थैर्यासाठी ह्या आपल्या एंजल्सचा उपयोग होतो. प्रत्येक कामामध्ये हे एंजल्स आपल्याला मदत करतात. फक्त आपला विश्वास पाहिजे या एंजल्स वरती, म्हणजे आपल्याला प्रत्येक महत्वाच्या गोष्टींमध्ये ते एंजल्स आपली मदत करतात. पण कधी कोणाला बोलवायचं, कोणत्या एंजल्सना कधी बोलवायचं आणि कसं बोलवायचं, किंवा मर्यादित वेळेपुरतं बोलवायचं का, कसं काय, हे आपल्याला पूर्णपणे शिकणं गरजेचं आहे. कारण हे एंजल्स असे आहेत, हे ऍटून केल्याशिवाय तुम्हाला पूर्णपणे हे येत नाहीत, किंवा येत असतीलही तरी आपल्याला ते कळत नाहीत. पण हे एंजल्सची आपल्याला अटुनमेंट घ्यावी लागते. हे एंजल्स आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात. तुमच्या नात्यामध्ये, आर्थिक भावनेमध्ये, किंवा कोणतंही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, जिथे तुम्हाला वाटत असेल आज मी एकटी आहे बाबा, कोणीच नाहीये माझ्यासोबत, त्या दिवशी तुमच्या सोबत तुम्ही एंजल्सना बोलवा. एंजल्सना तुम्ही हक्काने कोणत्याही वेळी, कधीही, कुठल्याही वेळी बोलवू शकता. एंजल्स तुमच्या तितक्याच तत्परतेने तुमच्याकडे येतात आणि तुमची मदत करतात. ते कोणत्याही क्षणाला असतील, कोणत्याही स्वरूपात असतील, कसेही असतील, पण हे एंजल येतात. तुम्ही त्यांच्याकडे कुठल्याही सुरामध्ये बोलू शकता, प्रेमाने बोला, धमकीनी बोला, ते तुमच्यासोबत प्रत्येक वेळी आहेत. आणि हे शिकवणं गरजेचं आहे, कारण ह्या एंजल एनर्जीचं अर्धवट ज्ञान असलं तर आपण काहीच करू शकत नाही. कारण आपल्याला एंजलना कधी बोलवायचं, कुठल्या एंजलना कधी बोलवायचं, आर्थिकसाठी कुठले एंजल्स बोलवायचे, किंवा आपल्या नात्यांमध्ये सुधारणा हवी असेल तर कुठल्या एंजल्सना बोलवायची, किंवा हिलिंग आपल्याला कोणत्या एंजल्सद्वारे मिळणार आहे, हे आपल्याला शिकावं लागेल. तर स्पिरिच्युअलिटीमध्ये अर्धवट ज्ञान हे केव्हाही धोकादायक असतं. पण ते आपल्याला पूर्ण शिकण्यासाठी
हे एंजल कोर्स शिकणं गरजेचं आहे. कोर्स शिकून आपल्याला अटुनमेंट घेणं गरजेचं आहे. ह्या अटुनमेंट मध्ये आपल्याला एंजलची कनेक्टिव्हिटी होते, आपलं आर्थिक स्थैर्य, मार्गदर्शन, आपली एंजलची कनेक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामधून स्ट्रॉंग होतात. तर आपण एक छोटासा गाइडेड एक्सपिरियन्स घेऊयात. तयार आहे तुम्ही? हं. ती एंजल काय असतात ते पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का? सर्वांनी पाणी आणलं असेल स्वतःकडे. पाणी आणलं नसेल तर पाणी आणा. एक 2 मिनिटं. सर्वांनी पाणी आणलं आहे का आपल्याकडे? तर एक एक घोट पाणी प्यायचंय प्रत्येकाने. डोळे अलगद मिटायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. आज कोणताही एंजल आपण नावानी बोलवत नाहीये. तर आपण फक्त एवढंच म्हणायचंय, डिवाइन सपोर्ट, आज मला थोडं हलकं वाटू द्या. प्रत्येकाने मनात म्हणायचं आहे, हे डिवाइन सपोर्ट, डिवाइन सपोर्ट, थोडं हलकं वाटू द्या. हळुवार एक खोल श्वास घ्यायचाय. आणि हळुवारपणे बाहेर सोडायचंय. एकदा एक खोल श्वास घ्यायचाय. बाहेर सोडायचंय. कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला एक सौम्य आणि सुरक्षित एक वर्तुळ आहे. कल्पना करा, तुमच्या आजूबाजूला एक सौम्य सुरक्षित वर्तुळ आहे. त्या वर्तुळामध्ये कोणताही जजमेंट नाहीये किंवा कोणत्याही अपेक्षा नाहीये. त्या वर्तुळामध्ये कोणताही जजमेंट नाहीये किंवा कोणत्याही अपेक्षा नाहीये. फक्त एक आधार आहे. कुणाला डोक्यावरून अलगद हात फिरवलेला जाणवेल किंवा कुणाला शेजारी कोणी आलंय असं जाणवेल. अनुभवा तो प्रत्येक क्षण.
तर हा आधार आहे. अनुभूती घ्या त्या प्रत्येक एंजल्सची. हे एंजल्स तुमच्या प्रत्येक मनाच्या कोपऱ्यांमध्ये पोचत आहेत. मनाच्या वेदना हलक्या करत आहेत. तर कोणाला मनाला आलेली एक भावना दूर करत आहे. अनुभवा तो प्रत्येक क्षण. मला डोळ्यातून पाणी येईल आणि हलकं वाटेल, किंवा कुणाला हलकं जाणवेल, भावना जाणवतील. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असेल. जसा श्वास खोल जाईल तस तुम्हाला पूर्णपणे हलकं वाटत आहे. हे पूर्ण इमोशन्स रिलीज होत आहेत. वारपणे बाहेर यायचंय. वारपणे अलगद डोळे उघडायचे आहेत. हळुवारपणे बाहेर यायचं आहे. अलगद डोळे उघडायचे आहेत. रब युअर हँड आणि डोळ्यावरून अलगद ते हात फिरवायचे आहे. कोणाला काय जाणवलं आता आपण ह्या केलेल्या 5 मिनिटाच्या मेडिटेशन मधून? कोणाला काय जाणवलं? माझं फक्त डोकं जड झालं होतं हा पूर्ण मोशन. आता ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला हळुवारपणे सगळे जे नेगेटिव्हिटी आहे ती आपली रिमूव्ह होणार आहे. जसजसं आपण एंजल्सची अटुनमेंट किंवा जसजसे एंजल्सचे आपण अनुभव घेत जाऊ तसतशा ह्या नेगेटिव्हिटी मधून आपण पूर्णपणे बाहेर पडणार आहोत. रेकीचे सुद्धा रेकी सारखेच मेडिटेशन असतात का एंजल्स मध्ये? मेडिटेशन असं म्हणता येणार नाही ह्याला, पण अटुनमेंट असतात रेकी सारखे सेम. आणि कुणाला काही जाणवलं आहे का? हॅलो.
हा लता मॅम, काय हा जाणवलं? मॅडम, माझं ना 8 दिवसापूर्वीच ऍक्सिडेंट झालंय. ओके. तर माझा गुडघा म्हणजे लिगामेंट फ्रॅक्चर आहे. तर तिथं कोणी असं तरी असं करंट सोडल्यासारखं झालं होतं आणि ते पायापासून खाली असं निघल्यासारखं वाटत होतं. हा, म्हणजे एंजल कनेक्टिव्हिटी सुरू झालेली आहे तुम्हाला. हा आणि हा जसजसं तुम्ही एंजलचे हे अटुनमेंट घेऊन तुम्ही तुम्ही स्वतः तुमच्यावरती हिलिंग देऊ शकाल. हा ह्याचा अनुभव हा. तुम्हाला नक्कीच चांगला भेटेल. आणि ओके, जसं थँक्यू तुम्ही मॅडम. हा अजून अनुभव घेत जाणार तसतशा तुमच्या अजून काही तक्रारी असतील, तब्येतीच्या राहू देत, नात्यांच्या राहू देत, हा हा. किंवा आर्थिक बाबतीत असू देत, त्या सगळ्या गोष्टी ह्यातून तुम्हाला सहजपणे तुम्ही ह्यातून बाहेर पडणार आहात. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. अजून कुणाला काही जाणवलं? हा स्नेहल मॅडम. रिलॅक्स वाटलं. अरे वा, एकदमच रिलॅक्स वाटलं. छान वाटलं एकदम. हो. खूप छान. थँक्यू. थँक्यू. अजून कुणाचा काही अनुभव? रुपाली मॅडम. अनम्यूटचा ऑप्शन आला असेल. अजून काही अनुभव कोणी शेअर करू शकणार आहात का? तर आपण आता YouTube वरती किंवा अजून कोणत्याही ह्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल एंजल्सची प्रार्थना किंवा नावं ही तुम्ही ऐकली असतील किंवा पाहिलं असेल. मंत्र आहेत ती ऐकली असतील. पण त्याचा योग्य क्रम किंवा त्याची सुरक्षा कोणती कधी घ्यावी किंवा कोणता एंजल्स कधी बोलवावा हे कोणाला माहिती आहे का? तर आपण ह्या एंजल थेरपीमध्ये चुकीच्या पद्धतीने जर आपण कनेक्ट केलं तर मन आपलं अनस्टेबल होतं आणि आपल्या मनाला भीती वाटते. पण जर आपण ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या किंवा योग्यरित्या आपण जसजसं आहे तसतसं शिकत गेलो तर ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्याला नात्यांमध्ये सुधार किंवा आर्थिकमध्ये किंवा आपल्या वेदना असतील, मन कुणी दुखावलेली असतील, त्यातून आपण भावना स्ट्रेस रिलीफ होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण सगळ्याच इथे फ्रीमध्ये नाही शिकवू शकत. कारण कोणत्याही गोष्टीचा आपल्याला एनर्जी एक्सचेंज हा द्यावा लागतो. बरोबर आहे? तर आपण जी गोष्ट फ्रीमध्ये शिकतो ना त्याची किंमत कधीच राहत नाही. बरोबर आहे ना? तर आपण म्हणूनच मी एक तुम्हाला आता 5 दिवसाचा कोर्स घेऊन आलेली आहे. त्याची फक्त फी राहील 3,333 रुपये. हा पण आपला एक एंजलिक नंबर आहे. कोणत्या नंबरचा काय आपल्याला गुण आहे किंवा कोणता नंबर आपण कधी वापरू शकतो हे सुद्धा आपल्याला त्या एंजल थेरपीमध्ये आपण शिकवणार आहोत. तर हा कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केला आहे. तर या कोर्समध्ये आपण एंजल थेरपी बेसिक, आर्च एंजल्स काय असतात, कोणते आर्च एंजल आपण कधी बोलवावेत काय, किंवा सेफ कॉलिंग मेथड काय आहे, प्रोटेक्शन आणि हिलिंग कधी काय द्यावं, स्विच वर्ड्स आणि डेली प्रॅक्टिस आणि रुटीन, हा कोर्समध्ये आपण सगळं शिकवलेलं आहे. आणि स्विच वर्ड मी माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट देणार आहे. हे स्विच वर्ड तुम्ही कधीही कोणत्याही क्षणाला तुम्हाला कधी काय वापरायचंय ते आपण सगळं त्या कोर्समध्ये इन डिटेल शिकवणार आहोत. तर हा कोर्स फक्त पॉवरसाठी नाहीये, तर तो एक तुमच्या स्टॅबिलिटीसाठी आहे. तर हा कोर्स त्यांच्यासाठी आहे
ज्यांना आतून वाटतंय की मला या एंजल्सचा आधार हवा आहे किंवा मला या एंजल्सची गरज आहे, त्या लोकांसाठी हा कोर्स आहे. तर ह्या कोर्स बद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का? स्मिता मॅम तुम्हाला हा. टाइम काय असेल? दुपारी 3 वाजता असेल. सोमवारपासून 5 दिवस असेल, सोमवार ते शुक्रवार 5 दिवस आपला कोर्स राहील हा. आणि आपलं त्याच्यात काही अटेनमेंट प्रॅक्टिकल वगैरे असतं, काही म्हणजे मेडिटेशन्स किंवा प्रॅक्टिकल्स असे काय असतात काय जे तुम्ही म्हणजे घेता काय ते, की आमचं आम्ही हो सल्फ हो करायचं? नाही, मी तुम्हाला करवून घेणार, तसं तुम्ही नंतर प्रॅक्टिस करायची आहे. कारण 5 दिवसामध्ये मी तुम्हाला सगळं पूर्ण बेसिक कोर्स जो एंजलचा आहे तो मी तुम्हाला पूर्णपणे शिकवणार आहे. कोणते एंजल कधी बोलवावेत, एंजलना कधी बोलवायचं, कसं बोलवायचं, त्याची प्रार्थना काय आहे, ते सगळं इन डिटेल मी तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकवणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला अटुनमेंट पण मी देणार आहे. आणि तुम्हाला स्विच वर्ड असतील, ते स्विच वर्ड सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. माझ्याकडून हे गिफ्ट असेल स्विच वर्ड्स. आणि तुम्हाला एंजल कार्ड काय असतात तेही मी सांगणार आहे. बरंच काही तुम्ही यातून शिकणार आहात. त्या वेळेला जे शिकवताना मला अजून एंजल काही सुचवले किंवा हे तुम्ही अजून शिकवू शकता म्हणून एंजलनी मला जर माहिती दिली आणि मी ती तुम्हाला नक्कीच पोहोचवणार आहे. किती एंजल्स म्हणजे किती एंजल्स असं हे असतं हे? किती एंजल्स असतात? कोर्समध्ये मी तुम्हाला सगळं इन डिटेल शिकवणार आहे. पीडीएफ देणार आहे कोर्समध्ये तुम्हाला. आणि स्विच वर्ड्सचा पण पीडीएफ असेल आणि कोणते एंजल कधी वापरावे ते पण पीडीएफ मध्ये पण असेल. आणि मी लाईव्ह कोर्स पण तुम्हाला तो शिकवणार आहे. पण हे वर्कआउट करतं का, म्हणजे एंजल्स हा प्रकार? 100%. आता तुम्हाला काय जाणवलं? आता जे 5 मिनिटं तुम्ही जे केलं त्याच्यातून तुम्हाला काय जाणवलं? माझं डोकं जड झालं होतं म्हणजे मेडिटेशन करताना. बाकी म्हणजे बाकी मला इतर काय असं जास्ती जाणवलं नाही, पण डोकं माझं म्हणजे हा पार्ट म्हणजे एकदम स्तब्ध झाल्यासारखं झालं होतं. पण आता कसं वाटतंय तुम्हाला? हा रिलॅक्स म्हणजे नॉर्मल आहे मी आता. तर तुमची एंजलची कनेक्टिव्हिटी जेव्हा होत असते तेव्हा कोणाला डोकं जड होतं, कोणाला उलट्या होतात. जसं तुम्ही मगाशी म्हणालात रेकीचं सेम प्रकार एंजलमध्ये पण असतो. एंजलमध्ये पण आपल्याला सेम प्रकार करता येतात. पण एंजलला आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बोलवू शकतो अच्छा. आणि आपली आणि मदत याच्यामध्ये नक्कीच कुठलेही करतो. नियम नाहीत काही म्हणजे नाही नाही, कोणते नियम नाहीत किंवा कोणती तुम्हाला अट नाहीये, सोयर सूतक हे काही नसतं ह्याला. इवन आपल्या लेडीज प्रॉब्लेमला सुद्धा याचा काही बंधन नाहीये. म्हणजे आमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम साठी सुद्धा किंवा बाकी काही नक्कीच प्रॉब्लेम असू दे त्याच्यासाठी नक्कीच. वगैरे पण. हो हो नक्कीच. तुमचे ए टू झेड प्रॉब्लेम्स एंजल सॉल्व्ह करतात. फक्त आपण विश्वास ठेवायचा आणि एंजलकडे मागायचं. एंजल तुम्हाला द्यायला बसलेत. आपण मागायला घाबरतो एंजलकडे ऍक्च्युली, म्हणून आपण मागत नाही. पण तुम्ही एंजलकडे मागा, नक्कीच तुम्हाला एंजल तुम्हाला मदत करतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये एंजल मदत करतात. ओके. तुम्हाला ठीक जर आहे. काय म्हणालात मॅडम? नो थँक्स म्हटलं होतं. ठीक आहे म्हटलं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हा स्नेहल मॅडम बोला. म्यूट. मलाही घ्यायचंय ऍडमिशन. कधीपासून आहे? सोमवारपासून चालू होणार आहे. आपली ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. सोमवारपासून आपला कोर्स चालू होईल. तर तुम्ही ऍडमिशन घेतल्यावरती
तुम्ही पेड केल्यावरती मला एक मेसेज टाकायचे, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जाईल. हा हा. ओके, थँक्यू. आपल्या ग्रुपमध्ये जो नंबर आहे त्या नंबरला मला पर्सनलला तुम्ही मेसेज करून काही विचारू शकता. तुमचे जे प्रश्न क्वेरीज आहेत ते विचारू शकता. ओके, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? तर ही 5 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला इतकं काही मिळणार आहे. तर ही फक्त फी नाहीये. तर ही एंजलसाठी नाही तर देवासाठी पण नाही. तर ही फक्त फी तुमच्यासाठी आहे. तुमच्या स्वतःच्या जीवनासाठी तुम्ही सिरियस आहात याचा एक सिग्नल आहे. त्यासाठी ही फी घेतली जाते. डोळे अलगद मिटायचे आहेत. आपण 1-2 मिनिटं डोळे अलगद मिटायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. प्रत्येकाने एक मनात प्रश्न विचारा की हा पुढचा स्टेप माझ्यासाठी योग्य आहे का? प्रत्येकाने मनात एक प्रश्न विचारा की हा पुढचा स्टेप माझ्यासाठी आहे का? एक्सायटेड नसणार आहे, पण ते शांत वाटेल. हळुवारपणे बाहेर यायचं आहे. हळुवारपणे बाहेर यायचं आहे. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. एक घोट पाणी प्यायचं आहे. तुमच्या एंजल्सनी तुम्हाला जे काही उत्तर दिलेलं असेल ते प्रत्येकाला माहिती असेल. बरोबर आहे? काही ना काहीतरी एक अनुभव दिला असेल एंजल्सनी की तू ऍडमिशन घे किंवा नको. हे प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी एक एंजल्सनी संकेत दिले असतील. तर मी कुणालाही फोर्स करत नाहीये की तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा नका घेऊ. हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एंजल्स इतक्याच लोकांचे फक्त पर्यंत पोचते की ज्याला गरज आहे आणि त्यांना एंजल आपणहून बोलवते. फक्त आपण ते एंजल्सचं दार कधी उघडायचं आणि आपण एंट्री कधी करायची हे फक्त आपल्या हातात आहे. तर ज्याचं मन फक्त हो म्हणेल त्याच्यासाठी एंजल्स रजिस्ट्रेशन ओपन करत आहेत. आणि ज्याचं मन आता नाही म्हणते तेही योग्य आहे. कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर माझ्याकडे तुम्ही पर्सनलला मेसेज टाका. व्हॉट्सअपवरती आपण आहेच.
व्हॉट्सअपवरती तुम्हाला माझा नंबर भेटेल. काही बोलायचंय का मॅम तुम्हाला? नाही मॅम, चुकून स्क्रीन टच झालं. ओके. तर ऍडमिशन ओपन झालेले आहेत. तर कुणाला तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला नक्कीच विचारू शकता. तर आज तुम्ही एंजल्सना भेटले नाहीत, तर आज तुम्ही एक मदत घ्यायला तयार झालात आणि ते एंजल्स तुम्हाला मदत करायला सुद्धा तयार आहेत. तर तुम्हाला जर पुढच्या प्रवासात माझ्यासोबत राहायचं असेल, यायचं असेल तर नक्की येऊ शकता. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता. तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळं इन डिटेल क्वेरी तुमच्या विचारू शकता. मी तयार आहे त्याची उत्तरं तुम्हाला द्यायला. तर आपण आज इथेच थांबूयात का? चला, थँक्यू.